केस गळतीसाठी 36 घरगुती रामबाण उपाय. केसाची निगा कशी राखायची? आपले केस घनदाट, चमकदार, लांब असावेत असे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. पण बऱ्याचदा केस गळणे, केस तुटणे, केस कमजोर होणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. बऱ्याच जणींचे केसाच्या निगडीत असलेल्या समस्या दूर होण्यास मदत होतील अशा आज आपण टिप्स घेऊन आलेलो आहोत. चला तर मग बघूया आपली पहिली टिप. नारळ तेल. नारळाचे तेल हे केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे केसांची मूळ चांगली राहतात आणि केस गळतीची समस्या दूर होते. नारळ तेल गरम करा आणि ते थोडं थंड झाल्यावर डोक्यावर लावा. मसाज करा आणि 30 मिनिटासाठी ते तसेच ठेवा. आणि मग तुम्हाला केस धुवायचे असेल तर तुम्ही धुवू शकता. आठवड्यातून तुम्ही हे 2 ते 3 वेळा करा. दुसरी टीप आहे मेथी दाणे. मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी पाणी गाळून घ्या आणि त्याची पेस्ट बनवा. डोक्यावर लावा आणि 30 मिनिटासाठी ते तसेच ठेवा आणि मग केस धुवा. आठवड्यातून तुम्ही हे 2 ते 3 वेळा करू शकता. तिसरी टीप आहे कांदा. कांद्यात सल्फर असल्याने त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते. तेव्हा केस गळती कमी करण्यासाठी तुम्ही कांद्याचा रस देखील केसांना लावू शकता. 30 मिनिटासाठी तो तसाच ठेवा आणि मग केस धुवा. आठवड्यातून तुम्ही हे 2 ते 3 वेळा करा. यामुळे डोक्याची तब्येत चांगली होईल आणि तुमचे केस तुटण्यास मदत होईल. केसाची समस्या दूर होतील. चौथी टीप आहे दही. दही आणि मध केसांना लावल्याने केस गळती कमी होऊन केसांचा पोत सुधारतो. दही आणि मध डोक्यावर लावा आणि 30 मिनिटासाठी तो तसाच ठेवा आणि मग केस धुवा. आठवड्यातून तुम्ही हे 2 ते 3 वेळा करा. पाचवी टीप आहे अंडी. अंड्याचा पिवळा भाग डोक्यावर लावा आणि 30 मिनिटासाठी तो तसाच ठेवा आणि 30 मिनिटानंतर मग तुम्ही केस धुवा. आठवड्यातून तुम्ही हे 2 ते 3 वेळा करू शकता. 6वी टीप आहे ग्रीन टी. ग्रीन टी हे एक उत्तम हेअर ग्रोथ ट्रीटमेंट आहे. तसेच हेअरफॉल कमी करण्यासाठी देखील प्रभावी ठरते. 7वी टीप आहे ॲलोवेरा. ॲलोवेरा जेल डोक्यावर लावा आणि 30 मिनिटासाठी ते तसेच ठेवा आणि मग तुम्ही केस धुवू शकता. नाही धुतलीत तरी चालेल. आठवड्यातून तुम्ही हे 2 ते 3 वेळा करा. 8वी टीप आहे कढीपत्ता. कढीपत्ता पाण्यात उकळून घ्या. थंड झाल्यावर पाणी गाळून घ्या. डोक्यावर लावा ते पाणी आणि 30 मिनिटासाठी तसेच ठेवा आणि मग केस धुवा. आठवड्यातून तुम्ही हे 2 ते 3 वेळा करू शकता. 9वी टीप आहे बदाम. बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी बदाम बारीक वाटून घ्या आणि त्यात दूध घालून पेस्ट बनवा आणि ती पेस्ट तुम्ही तुमच्या डोक्यावर लावा आणि 30 मिनिटासाठी ते तसेच ठेवा आणि मग केस धुवा. आठवड्यातून तुम्ही हे 2 ते 3 वेळा करू शकता किंवा एकदा देखील करू शकता. 10वी टीप आहे चहापत्ती. चहापत्ती पाण्यात उकळून घ्या. थंड झाल्यावर पाणी गाळून घ्या आणि ते पाणी तुम्ही डोक्याला लावा. अर्धा तासासाठी ते पाणी तसेच ठेवा आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही केस धुवा. आठवड्यातून तुम्ही हे 2 ते 3 वेळा करा. 11वी टीप आहे कापूर. नारळ तेलात थोडा कापूर घालून मिक्स करा. हे मिश्रण डोक्यावर लावा आणि मसाज करा. अर्धा तासासाठी ते तसेच ठेवा आणि मग केस धुवा. आठवड्यातून तुम्ही हे 2 ते 3 वेळा करू शकता किंवा जसं तुम्हाला जमेल केस धुताना त्याआधी तुम्ही हे करू शकता.
आठवड्यातून एकदा केलं तरी चालेल. 12वी टीप आहे आवळा. केसांची वाढ लवकर होण्यासाठी आवळा खूप प्रभावी ठरतो. आवळ्याची पेस्ट तुम्ही टाळूला लावू शकता किंवा मेहंदीमध्ये आवळ्याची पेस्ट मिक्स करू शकता. ती केसांवर लावल्याने केसांची वाढ लवकर होते. तसेच केसांना मेहंदी लावण्यासाठी भिजत टाकताना आवळा आणि शिकाकाई लोखंडीच्या कढईत भिजत घाला. 2 दिवसांनी ते काढून वाटून घ्या. त्यातील बिया काढून टाका. त्यात दही आणि मेहंदी घाला. ते डोक्याला लावा आणि नंतर 4 तासांनी धुवून काढा. तसेच 13वी टीप आहे, चांगले केस चांगल्या तब्येतीवरती सजलेले असतात. प्रोटीनयुक्त अन्न खा. दूध, मासे, पनीर खा. 14वी टीप आहे, ओल्या केसांना रगडून पुसू नका. केस सुकल्यानंतर त्यावरून कंगवा फिरवा. 15वी टीप आहे, केसांना तेलाने मसाज करा. मसाज करताना बोटे डोक्याच्या पृष्ठभागावर रगडा, केसांवर नको. 16वी टीप आहे, पातळ केस असल्यास ऑलिव्ह तेलाचा वापर करा. तसेच मोहरीच्या तेलात मेथी गरम करून लावल्यास देखील तुम्हाला लाभ मिळेल. 17वी टीप आहे, तेल सामान्य तापमान किंवा गरम नसावे. तेल डोक्याला लावताना ते नेहमी कोमट असावे. 18वी टीप आहे, मुलतानी माती लावा. केसांचं टेक्स्चर चांगलं होण्यास मदत होते. केसांची चमक वाढते. 19वी टीप आहे, कंडिशनिंग आणि डॅन्ड्रफ दूर करण्यासाठी तुम्ही केसांना दही लावू शकता. त्यामुळे तुमच्या केसांमधील कोंडा दूर होण्यास मदत होईल. तसेच 20वी टीप आहे, गरम पाण्यात टॉवेल भिजवून तो डोक्यावर ठेवा. 21वी टीप आहे, केसामधून सतत हात फिरवू नये. 22वी टीप आहे, केसांना नेहमी फणीने विचारले पाहिजे. 23वी टीप आहे, जास्त गरम पाण्याने केस धुवू नये. केस गळती टाळण्यासाठी आपला आहार देखील चांगला असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी 24वी टीप आहे, पौष्टिक आहार. प्रथिन, जीवनसत्वे आणि खनिजे असलेले पदार्थ खा. यामध्ये मासे, अंडी, डाळी, नट, सीड्स, हिरव्या भाज्या आणि फळभाज्या यांचा समावेश होतो. 25वी टीप आहे, ऑक्साईडयुक्त पदार्थ. ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, गाजर आणि पालक यांसारख्या अँटीऑक्साईडयुक्त पदार्थांचा समावेश करा. ते मुक्त रेडिकल्सपासून संरक्षण करतात, जे केसांच्या पेशींना हानी पोचू शकतात. 26वी टीप आहे, पुरेसे पाणी प्या. दररोज 8 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा. पाणी केसांना हायड्रेटेड ठेवते आणि टॉक्सिन्स बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी पुरेसे पाणी पिणे हे खूप गरजेचे आहे. 27वी टीप आहे, सॅच्युरेटेड चरबी टाळा. या चरबी केसांच्या रोमछिद्रांना बंद करू शकतात आणि केस गळू शकतात. त्यामुळे तळलेले पदार्थ, पूर्ण चरबीयुक्त डेअरी उत्पादने आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यांचा समावेश आपल्या आहारातून टाळावा. 28वी टीप आहे, साखरयुक्त पदार्थ कमी करा. साखर रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते, ज्यामुळे सूज येऊ शकते आणि केस गळू शकतात. मिठाई, सोडा आणि साखरयुक्त पेय यांचा समावेश करणे टाळा. 29वी टीप आहे, मद्यपान मर्यादित करा. मद्यपान केसांच्या वाढीस अडथळा आणू शकते. 30वी टीप आहे, धूम्रपान टाळा. धूम्रपान केसांच्या रोमछिद्रांना हानी पोचवू शकते.
आणि केस गळू शकतात. त्यामुळे धूम्रपान करणे टाळा. 31वी टीप आहे, झिंकयुक्त पदार्थ खा. जास्त हे केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. शेंगदाणे, काजू, मटार आणि बीन्स यांसारख्या झिंकयुक्त पदार्थांचा समावेश आहारामध्ये करा. 32वी टीप आहे, ओमेगा 3 फॅटी ॲसिडयुक्त पदार्थ खा. ओमेगा 3 फॅटी ॲसिड केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यासाठी आळशी, अक्रोड यांसारख्या ओमेगा 3 फॅटी ॲसिडयुक्त पदार्थांचा समावेश आहारामध्ये करा. 33वी टीप आहे, तणाव कमी करा. तणाव केस गळण्यास हातभार लागू शकतो. त्यामुळे योग, ध्यान किंवा इतर तणाव कमी करणाऱ्या तंत्रांचा सराव करा. केसांसाठी सर्वोत्तम कंडिशनर बनवण्यासाठी 34वी टीप आहे, केळी मॅश करून त्यात मध, दही आणि लिंबाचा रस घालून ते डोक्याला लावा. पेस्ट 30 मिनटं ते केसांना तसेच ठेवा. 30 मिनटानंतर केस धुवा. तुमचे केस रेशमी होण्यास मदत होईल. 35वी टीप आहे, ॲव्होकाडो उकळा आणि बारीक करा. नंतर त्यात मध, व्हिनेगर, दही आणि बटर मिसळा आणि ते मिक्स करून केसांना लावा. 25 ते 30 मिनटे ती पेस्ट तशीच केसांवरती ठेवा. नंतर थंड पाण्याने केस धुवा. 36वी टीप आहे, रेशमी आणि चकचकीत केसांसाठी स्ट्रॉबेरी, अंड्यातील बल्क, दही मॅश करा आणि ही पेस्ट ओल्या केसांवर लावा आणि अर्धा तासासाठी ते तसेच राहू द्या. नंतर थंड पाण्याने केस धुवा. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही स्ट्रॉबेरी दुधात मिसळूनही लावू शकता. अशा प्रकारे आपण केसांची काळजी घेतल्यास केस गळती रोखण्यास मदत होईल. माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली, फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.